बायबल आपल्याला दाखवते की जेव्हा देवाने निवडलेली स्त्री जखमी होते तेव्हा स्वर्ग दुर्लक्ष करत नाही, देव त्या घटनेला कमी लेखत नाही. जेव्हा देवाने निवडलेली स्त्री दुखावली जाते तेव्हा पहिली प्रतिक्रिया माणसांकडून येत नाही, ती देवाकडून येते. जेव्हा एखादा पुरुष देवाने निवडलेल्या स्त्रीला दुखावतो तेव्हा देव शांत बसत नाही. भले त्यांच्या काही जखमा ओरडत नाहीत, त्या शांतपणे आत बसून राहतात. त्यांचं जग पुढे चालू असतं, चेहऱ्यावर हसू दिसतं, जीवन सामान्य असल्यासारखं वाटतं, पण स्वर्ग त्या शांत वेदनेकडे दुर्लक्ष करत नाही. पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार दाखवतं की जेव्हा देवाने निवडलेली व्यक्ती जखमी होते, विशेषतः विश्वासघात, दुर्लक्ष किंवा क्रूरतेमुळे, तेव्हा देव त्या गोष्टींकडे लोकांपेक्षा वेगळ्या प्रकारे लक्ष देतो. काही स्त्रिया देवाची कृपा वाहून येतात, कारण त्या परिपूर्ण आहेत म्हणून नाही, तर कारण त्या बोलावल्या गेल्या आहेत. त्या थकल्या तरी प्रार्थना करतात, त्या जितकं सहन करू नये तितकं सहन करतात, त्या सुरक्षिततेच्या पलीकडे जाऊन प्रेम करतात. आणि कधीकधी जो पुरुष त्यांना जपायला, सन्मान द्यायला आणि प्रेम करायला हवा होता, तोच त्यांच्या सर्वात खोल वेदनेचा कारण बनतो. अशा वेळी असं वाटू शकते की देव शांत आहे, स्वर्गाने पाठ फिरवली, अन्याय जिंकला. पण बायबल एक वेगळीच कथा सांगतं. देव कधीच निष्क्रिय नसतो. जेव्हा त्याच्या निवडलेल्या लोकांना दुखापत होते तो धीर धरतो, हो, पण धीर म्हणजे परवानगी नाही, शांतता म्हणजे अनुपस्थिती नाही, उशीर म्हणजे नकार नाही. माणसं घाईने निष्कर्ष काढतात, पण देव अचूकतेने काम करतो. तो हेतू पाहतो, तो हृदय तोलतो, तो एकांतात बोललेले शब्द आणि कोणालाही न दिसलेली कृत्य लक्षात ठेवतो. आणि जेव्हा कोणी त्याने वेगळं ठेवलेल्या गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा परिणाम घडतात. नेहमी मोठ्या आवाजात नाही, नेहमी लगेच नाही, पण नेहमी उद्देशपूर्ण. आजचा हा संदेश राग भडकवण्यासाठी किंवा मनात कटुता वाढवण्यासाठी नाही, हा स्पष्टता देण्यासाठी आहे, तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे. वेदना तुमचं बोलावणं रद्द करत नाही, विश्वासघात देवाची कृपा काढून घेत नाही, जखमी होणं म्हणजे देवाने तुम्हाला सोडून दिलं असं नाही. खरं तर बायबल एक असं उदाहरण दाखवतं जे एकाच वेळी गंभीरही आहे आणि दिलासा देणारं देखील. जेव्हा एखादा पुरुष देवाने निवडलेल्या स्त्रीला दुखावतो तेव्हा देव फक्त न्यायासाठी नाही, तर पुनर्स्थापनेसाठी, योग्यतेसाठी आणि दैवी व्यवस्थेसाठी हस्तक्षेप करतो. म्हणून हे ऐकताना घाई करू नका, फक्त भावनांमधून हे समजू नका, शब्दांना बोलू द्या. पवित्र शास्त्राचे उदाहरणं स्वतः उघड होऊ द्या, कारण वरून जे नुकसान दिसतं ते अनेकदा आतून देव सर्व काही नव्याने मांडण्याची सुरुवात असते. आणि जेव्हा तो हलतो काहीच पूर्वीसारखं राहत नाही. पहिलं, देव स्वतः त्या परिस्थितीत उतरतो. जेव्हा देवाने निवडलेली स्त्री दुखावली जाते तेव्हा पहिली प्रतिक्रिया माणसांकडून येत नाही, ती देवाकडून येते. बायबल हे खूप स्पष्टपणे दाखवतं आणि ते एकाच वेळी दिलासा देणारं आणि गंभीर आहे. देव आपल्या वेगळ्या ठेवलेल्या लोकांचं रक्षण दुसऱ्यांवर सोपत नाही, तो लोकांच्या मताची वाट पाहत नाही, त्याला परवानगीची गरज नसते. जखम होते त्या क्षणी स्वर्ग लक्ष देतो आणि देव स्वतः त्या परिस्थितीत उतरतो. इथेच अनेक लोक देवाच्या स्वभावाबद्दल चुकीचा अर्थ लावतात. ते त्याच्या संयमाला निष्क्रियता समजतात. त्यांना वाटतं आता काही मोठं घडत नाही, म्हणजे काहीच महत्त्वाचं नव्हतं. पण बायबल आपल्याला असा देव दाखवतो जो उतावळेपणाने नाही तर अचूकतेने काम करतो. तो शांत हाकही ऐकतो, तो बंद दरवाजांआड काय झालं ते पाहतो. जेव्हा कोणी नसतं तेव्हा काय बोललं गेलं ते त्याला माहीत असतं. आणि जिथे प्रेमाने सन्मान मिळायला हवा होता तिथे काय केलं गेलं तेही तो पाहतो. निवडलेली स्त्री अनेकदा शांत सामर्थ्य घेऊन चालते. ती नेहमी प्रतिकार करत नाही, ती नेहमी स्पष्टीकरण देत नाही. कधी कधी ती शांतपणे दूर जाते, अशा जखमा घेऊन ज्या ती कधीही मोठ्याने सांगत नाही. पण तिचं शांत राहणं म्हणजे अन्याय मिटला असं नाही. देव अशा प्रार्थना ऐकतो ज्या कधी सार्वजनिकपणे बोलल्या गेल्या नाहीत. तो अश्रू पाहतो जे इतरांसमोर कधी गळाले नाहीत. आणि जेव्हा त्याच्या संरक्षणाखाली असलेल्या व्यक्तीला दुखावलं जातं तेव्हा तो स्वतः प्रतिसाद देतो. बायबल एक सातत्यपूर्ण उदाहरण दाखवतो. जेव्हा देव हस्तक्षेप करतो तेव्हा तो लगेच अपमान किंवा नाश घडवत नाही. तो प्रथम गोष्टी योग्य रेषेत आणायला सुरुवात करतो. परिस्थिती बदलायला लागते, संभाषणं बदलतात, मार्ग वेगळे होतात. जी दारं आधी सहज उघडी होती ती अचानक बंद होतात. ज्याने दुखावलं आहे त्यालाही कदाचित कळत नाही काय बदललं. फक्त एवढंच जाणवतं की जीवन जड झालं आहे, ते नीट सांभाळले गेले नाही आणि त्यामुळे संरक्षण कमी झाले आहे. हा योगायोग नाही, हा दैवी हस्तक्षेप आहे. देवाचा हस्तक्षेप फक्त रागातून येत नाही, तो धार्मिकतेने मार्गदर्शित असतो. तो अहंकाराचं रक्षण करत नाही, तो उद्देशाचं रक्षण करतो. तो फक्त आराम जपत नाही, तो बोलावणं जपतो.
आणि जेव्हा कोणी देव तयार करत असलेल्या, घडवत असलेल्या, शुद्ध करत असलेल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतो, तेव्हा देव ते स्पष्ट करून दाखवतो. आता ही गोष्ट फक्त 2 लोकांमध्ये राहिलेली नसते, स्वर्ग यात सामील झालेला असतो. निवडलेल्या स्त्रीसाठी इथून शांती परत येऊ लागते. वेदना लगेच नाहीशी होते म्हणून नाही, पण देवाची उपस्थिती इतकी स्पष्ट होते की ती नाकारता येत नाही. आत एक शांती, खात्री निर्माण होते. तू एकटी लढत नाहीस, आणि ज्या पुरुषाने जखम केली आहे त्याच्यासाठी इथून सगळं हळूहळू बदलायला लागतं, जरी त्याला अजून समजत नसलं तरी. दुसरं, त्याचं दैवी संरक्षण शांतपणे कमी होऊ लागतं. अनेक लोक अशा संरक्षणाखाली जगतात ज्याची त्यांना जाणीवही नसते. ते परिपूर्णतेने मिळत नाही, ते योग्य नात्याने आणि समतोलाने टिकतं. बायबल दाखवते की देव लोकांवर एक आच्छादन ठेवतो, असं संरक्षण जे त्यांच्या पावलांना जपतं, परिणामांना थांबवतं आणि काही दारं उघडी ठेवतं जी अन्यथा कधीच उघडली नसती. पण जेव्हा एखादा पुरुष जाणीवपूर्वक देवाने निवडलेल्या स्त्रीला दुखावतो, तेव्हा आत्मिक जगात काहीतरी बदलतं. ते आच्छादन मोठ्या आवाजात नाहीच होत नाही, ते शांतपणे उडतं. आणि इथेच धोका असतो. सुरुवातीला काहीच चुकीचं दिसत नाही, आयुष्य सुरूच राहतं, काम चालू राहतं, नातेसंबंध चालू राहतात, आणि कारण ताबडतोब शिक्षा होत नाही म्हणून तो माणूस समजतो की काहीच बदललं नाही. पण पवित्र शास्त्र आपल्याला सावध करतं. संरक्षण काढून घेतलं जाणं हे अनेकदा दिसणाऱ्या परिणामांपूर्वी घडतं. जेव्हा देव आपलं आवरण मागे घेतो, तेव्हा माणूस आपल्या निर्णयांच्या वजनासमोर उघडा पडतो. दैवी संरक्षणाशिवाय गोष्टी हळूहळू विस्कळीत होऊ लागतात. कृपा अडचणीत बदलते. लहान गोष्टी सततच्या अडथळ्यांत रूपांतरित होतात. शांतीच्या जागी चिडचिड येते. जे निर्णय आधी सहज होत होते ते आता जबरदस्तीने घ्यावे लागतात. हे देव हल्ला करत आहे म्हणून नाही, तो फक्त मागे सरकतो आणि याचा परिणाम त्याला स्वतः दिसू देतो. तो माणूस आता आपल्या कृत्यांच्या परिणामांपासून संरक्षित नाही. बायबल दाखवते की संरक्षण हे आदराशी जोडलेलं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती देवाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींना हलकं समजतो, तेव्हा त्याच्या हृदयात खोल असंतुलन निर्माण होतं. देवाने निवडलेल्या स्त्रीला दुखावणं हे फक्त नात्याचं अपयश नाही, ते आध्यात्मिक दुर्लक्ष आहे. आणि जेव्हा हे दुर्लक्ष हृदयात येतं, तेव्हा जीवनावरचं आच्छादन हळूहळू उडतं. या क्षणाला इतकं गंभीर बनवणारं हे आहे की तो पुरुष बहुतेक वेळा आत्मपरीक्षण करण्याऐवजी परिस्थितींना दोष देतो. तो लोकांना दोष देतो, वेळेला दोष देतो, ताणतणावाला दोष देतो. क्वचितच तो स्वतः दिलेल्या जखमेचा आणि त्यानंतर सुरू झालेल्या विस्कळीतपणाचा संबंध जोडतो. पण स्वर्ग लक्षात ठेवतो, देवाला आरोप करायची गरज नसते. सत्य स्वतः उघड होतं. या दरम्यान निवडलेल्या स्त्रीच्या जीवनात वेगळाच बदल सुरू होतो. तिला लगेच उत्तर मिळत नाहीत, पण आत एक विचित्र हलकेपणा जाणवू लागतो. देव तिला त्या वेदनेपासून वेगळं करू लागतो, गोंधळाने नाही तर स्पष्टतेने. जिथे आधी गोंधळ होता तिथे आता मर्यादा जाणवू लागतात. जिथे ती स्वतःवर शंका घेत होती तिथे आता स्थिरता येते. हा योगायोग नाही, हा दैवी क्रम पुन्हा स्थापन होत आहे. एक आयुष्य असुरक्षित होत आहे, तर दुसरं अधिक खोल संरक्षणात जात आहे. तिसरं, त्याच्या आयुष्यात आतून गोंधळ सुरू होतो. सर्वात स्पष्ट चिन्ह म्हणजे बाहेर काय घडतंय हे नाही, तर आत काय घडतंय हे आहे. बायबल दाखवते की जेव्हा कोणी देवाच्या क्रमाविरुद्ध जातो, तेव्हा सर्वात आधी जे निघून जातं ते म्हणजे शांती. पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, बाह्य यश नाही, शांती. आणि जेव्हा शांती जाते तेव्हा गोंधळाला येण्यासाठी घोषणा करावी लागत नाही, तो आत आधीच येऊन बसतो. ज्याने निवडलेल्या स्त्रीला दुखावलं तो बाहेरून ठीक दिसू शकतो, तो हसू शकतो, काम करू शकतो, पुढे जाऊ शकतो, पण आत काहीतरी अस्थिर असतं. त्याचे विचार शांत बसत नाहीत. शांतता अस्वस्थ वाटते. विचलित करणाऱ्या गोष्टींची गरज भासते. एक सततची चिडचिड, बेचैनी, जिचं नाव तो ठेवू शकत नाही आणि जिच्यापासून तो पळूही शकत नाही. ही फक्त साधी चिंता नाही. बायबल दाखवतं की आतला गोंधळ अनेकदा नैतिक आणि आत्मिक विसंगतीनंतर येतो. बायबल शिकवतं स्वच्छ अंतरात्मा हे एक प्रकारचं संरक्षण आहे, पण जेव्हा ती वारंवार मोडली जाते, विशेषतः पश्चातापाशिवाय केलेल्या चुकीमुळे, तेव्हा हृदय कठीण होतं आणि अस्वस्थता वाटते. जे आधी योग्य वाटत होतं ते आता जड वाटू लागतं. जे आधी सामर्थ्य वाटत होतं ते आता दडपण वाटू लागतं. तो संभाषण पुन्हा पुन्हा आठवतो, क्षण परत विचारात घेतो. तो कदाचित कधीच सार्वजनिकपणे मान्य करणार नाही, पण एकांतात काहीतरी वारंवार येत राहतं. हा गोंधळ देवाची क्रूरता नाही, तो देवाची प्रामाणिकता आहे. पापाची जाणीव नाशासाठी नाही, ती जाग करण्यासाठी असते. पण जेव्हा ती दुर्लक्षित केली जाते तेव्हा ती नाहीशी होत नाही, ती बेचैनीत बदलते. झोप हलकी होते, निर्णय उतावळे होतात, आनंद टिकत नाही आणि जिंकलेले क्षण हे रिकामे वाटतात. बायबल आपल्याला आठवण करून देतं, शांतीशिवाय मिळालेलं यश आशीर्वाद नसतं, तो फक्त आवाज असतो.
या टप्प्याचं खरं स्वरूप इथे दिसतं. बाहेरचं काहीही ते दुरुस्त करू शकत नाही. नवीन नातेसंबंध ते शांत करू शकत नाही. यश ते भरून काढू शकत नाही. अगदी आध्यात्मिक भाषा देखील ते झाकू शकत नाही. जर हृदय पश्चातापाशिवायच राहिलं तर आत्मा ओळखतो सीमा कुठे ओलांडली गेली आहे. विशेषतः जेव्हा त्या सीमेत देव घडवत असलेल्या व्यक्तीला दुखावलं गेलं असतं. या दरम्यान निवडलेल्या स्त्रीच्या आयुष्यात वेगळाच विरोधाभास दिसतो. ती अजूनही वेदना अनुभवत असली तरी तिच्यात हळूहळू स्पष्टता परत येते. देव तिला कायम गोंधळात ठेवत नाही. परिस्थिती बदलण्याआधी तो तिच्या आत्म्याला स्थिर करतो आणि हा फरक, त्याच्यात वाढणारा आतला गोंधळ आणि तिच्यात वाढणारी आतली स्थिरता योगायोग नाही. हे वचन प्रत्यक्षात उलगडत आहे. देव जेव्हा हस्तक्षेप करतो तेव्हा दोन्ही बाजूंवर परिणाम सारखे नसतात. चौथं, देव त्या वेदनेचा उपयोग करून निवडलेल्या स्त्रीला उंचावतो. ज्या गोष्टीने तिला तोडायचं होतं तीच गोष्ट देव तिच्या घडण्याचं ठिकाण बनवतो. हे पवित्र शास्त्रात वारंवार दिसणारं उदाहरण आहे. देव कधीही वेदना वाया जाऊ देत नाही. विशेषतः जेव्हा ती त्याने निवडलेल्या व्यक्तीला स्पर्श करते. ती जखम एक वळण बिंदू बनते. वेदना चांगली होते म्हणून नाही, तर देव अचूक आहे म्हणून. तो जाणतो जे नुकसानासाठी होतं त्यालाच उद्देशासाठी तयारीत कसं बदलायचं. ही उंची प्रगतीसारखी दिसत नाही, ती वेगळेपणासारखी दिसते. देव तिला हळूहळू त्या गोष्टींपासून दूर करतो ज्या तिच्या आत्म्याला थकवत होत्या. संभाषणं आपली पकड गमावतात. जडलेली नाती कमजोर होतात. स्वतःला समजावण्याची गरज कमी होते. ही कमजोरी नाही, ही स्पष्टता आहे. बायबल दाखवतं देव कोणाला उचलण्याआधी तो अनेकदा अशा गोष्टी दूर करतो ज्या ओळखीच्या असतात पण योग्य नसतात. हो, ती प्रक्रिया दुखावते, पण तीच वाढीसाठी जागा निर्माण करते जी आरामात कधीच शक्य नव्हती. या काळात निवडलेली स्त्री स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागते. नाकारल्याच्या दृष्टीने नाही, तर बोलावण्याच्या दृष्टीने. ज्या गोष्टी ती आधी सहन करत होती त्या आता ती विचारू लागते. ज्या गोष्टी ती आधी माफ करत होती त्या आता ती ओळखू लागते. वेदना तिच्या आत्मिक संवेदना तीक्ष्ण करते. तिच्या प्रार्थना बदलतात. त्या कमी शक्तिहीन आणि अधिक केंद्रित होतात. लोकांनी निवडावं यासाठी नाही, तर देवाशी जुळून राहण्यासाठी. इथेच अनेक जण देवाच्या प्रक्रियेचा गैरसमज करतात. ते त्वरित पुनर्स्थापना अपेक्षित करतात, पण देव अनेकदा आधी परिवर्तनावर भर देतो. देव तिची समज वाढवतो आणि त्याच्यावरचा तिचा विश्वास अधिक दृढ करतो आणि तिच्यात अशी स्थिरता निर्माण करतो जी मतांमुळे किंवा नाकारले जाण्यामुळे हलत नाही. बायबल सांगते की शुद्धीकरण नेहमी जबाबदारीच्या आधी येतं. त्या पुरुषाला वाटतं की तो पुढे गेला आहे, पण स्वर्ग वेगळ्याच पद्धतीने काम करत असतं. देव तिला अशा ठिकाणी ठेवतो जिथे ती अजून पाहू शकत नाही. नवीन संधी शांतपणे दिसू लागतात. तिच्या आवाजाला वजन येतं. तिच्या मर्यादा ठाम होतात आणि तिची उपस्थिती बदलते. ही उंची आधी आत घडते आणि मग बाहेर दिसते. तिच्या उंचावण्यासाठी त्याच्या पडण्याची गरज नसते, कारण देव सुडाने नाही तर समतोलाने उचलतो. ती उंचावते कारण ती कठोर न होता कोमल राहिली. निराशेत बुडून न जाता विश्वासू राहिली. जे तिला नुकसान वाटलं तेच नंतर सिद्ध होतं की देव तिचं भविष्य आधीपासून जपत होता. पण त्या पुरुषासाठी सत्य टळत नाही, फक्त उशीर होतं. देव योग्य वेळी सत्य उघड करतो. जे लपलेलं आहे ते कायम लपून राहत नाही. विशेषतः जेव्हा देवाने निवडलेल्या व्यक्तीला दुखावलं जातं, हे उघड होणं नेहमी सार्वजनिक नसतं. ते अशा क्षणांमध्ये येतं जे तो टाळू शकत नाही. अनपेक्षित शब्द, परिस्थिती जी त्याच्या कृतीचं प्रतिबिंब दाखवते, किंवा असा काळ जिथे कारणं संपतात आणि आत्मपरीक्षण टाळता न येणार होतं. देव धीराचा आहे पण अचूकही आहे. त्याला माहीत असतं की हृदय कधी ऐकायला तयार आहे. सुरुवातीला सत्य सौम्यतेने बोलत असतं. ते वळण्याचं आमंत्रण देतं, पण दुर्लक्ष केल्यावर ते जड होतं. चिरडण्यासाठी नाही, जाग करण्यासाठी. या टप्प्यावर तो पुरुष स्वतःच्या कृती स्पष्टपणे पाहू लागतो. स्वतःला दिलेल्या कारणांची ताकद कमी होते. बाहेरून तो विरोध करू शकतो, पण आतून सत्य त्याच्यावर दबाव टाकत राहतो. कठीण झालेलं हृदय सुरक्षित नसतं, तर अधिक असुरक्षित असतं आणि सत्य अभिमानाशी समझोता करत नाही. काही जण नम्र होतात, पश्चाताप करतात, दिशा बदलतात आणि देवाला त्यांच्यात तुटलेलं पुनर्स्थापित करू देतात. काही जण मात्र विरोध करतात, नाकारण्यावरच ठाम राहतात आणि त्यामुळे त्यांचं बरे होणं अजून पुढे ढकललं जातं. शेवटी परिणाम हा काय घडलं यावर नाही, तर सत्य कसं स्वीकारलं यावर ठरतो. दरम्यान निवडलेली स्त्री आता त्याच्या कबुलीची वाट पाहत नाही. देवाने आधीच तिची खात्री दिलेली असते. तिचं बरं होणं त्याच्या स्वीकारावर अवलंबून नसतं. इथेच खरं स्वातंत्र्य येतं. जेव्हा पूर्णत्व देवाकडून येतं, त्या व्यक्तीकडून नाही ज्याने जखम दिली. सत्याने दोन्ही बाजूंवर आपलं काम केलं आहे, पण त्यात बदल होऊ देण्याची तयारी फक्त एका बाजूला असते. 6, देवाचा न्याय त्याच्या वेळेत प्रगट होतो. देवाचा न्याय ना घाई करतो ना चुकतो.
जेव्हा एखाद्याला खोलवर दुखावलं जातं तेव्हा ही गोष्ट स्वीकारणं कठीण असतं, कारण मानवी वेदना लगेच उत्तर मागते. पण पवित्र शास्त्र आपल्याला दाखवते की देवाची वेळ धीमी नाही, ती अचूक असते. जेव्हा एखादा पुरुष देवाने निवडलेल्या स्त्रीला दुखावतो तेव्हा देव उतावळेपणाने प्रतिसाद देत नाही, तो अचूकतेने काम करतो. प्रत्येक हृदय स्वतःला पूर्णपणे उघड करेपर्यंत थांबतो, मगच न्याय किंवा पुनर्स्थापना घडवतो. दैवी न्याय भावना चालून येत नाही, तो योग्य क्रमावर आधारलेला असतो. देव राग शांत करण्यासाठी काम करत नाही, तो विस्कळीत झालेलं पुन्हा योग्य ठिकाणी आणण्यासाठी काम करतो. म्हणूनच परिणाम अनेकदा हळूहळू उलगडतात. वेळ हेतू उघड करते, सवय स्पष्ट होतात. जे आधी नाकारता येत होतं ते शेवटी स्वतःच उभं राहतं. त्या पुरुषाला वाटू शकते की उशीर म्हणजे सुटका, पण खरं तर तो उशीर म्हणजे दया आहे, पश्चातापासाठी, विचार करण्यासाठी, परिवर्तनासाठी दिलेली संधी. बायबल सांगतं जेव्हा न्याय शेवटी येतो तेव्हा त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, तो स्वतः स्पष्ट असतो. परिस्थिती जुळून येतात, सत्य ठाम उभं राहतं, परिणाम समजण्यासारखे होतात. देव लोकांना दाखवण्यासाठी कोणाचा अपमान करत नाही, तो संतुलन पुन्हा स्थापन करतो. कधी हे संतुलन पुन्हा जोडण्यासारखे दिसते, तर कधी कायमची वेगळी वाट दाखवते. पण दोन्ही वेळा देवाची धार्मिकता टिकून राहते. देवाच्या न्यायाची ताकद ही आहे की त्यासाठी निवडलेल्या स्त्रीला लढायची गरज नसते, स्वतःचं संरक्षण करायची गरज नसते किंवा स्वतःला सिद्ध करायची गरज नसते. तिची भूमिका ही नाही की काय झालं ते सिद्ध करावं, तिची भूमिका आहे देवाशी जुळून राहणं आणि जे ती करू शकत नाही ते देवावर सोडणं. पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देतं, सूड परमेश्वराचा आहे, कारण तो कठोर आहे म्हणून नाही, तर कारण तो न्यायी आहे. या काळात ती स्त्री अशी शांती अनुभवते जी कोणत्याही माफीपेक्षा मोठी असते. तिला आता स्पष्ट दिसतं देव कधीही उदासीन नव्हता, तो जागरूक होता. प्रत्येक अश्रू महत्त्वाचा होता, प्रत्येक शांत प्रार्थना ऐकली गेली होती. आणि जसं देवाचा न्याय उलगडतो तसं तिला जाणवतं तिची कथा फक्त जखमी होण्याची नव्हती, ती संरक्षित होण्याची, घडवली जाण्याची आणि अधिक मोठ्या गोष्टीकडे पुढे नेली जाण्याची होती. जेव्हा देव त्याच्या वेळेनुसार हालचाल करतो तेव्हा काहीही अपूर्ण राहत नाही. जे तुटलेलं आहे ते हाताळलं जातं, जे चुकीचं वापरलं गेलं ते दुरुस्त केलं जातं आणि जे जखमी झालं ते पुनर्स्थापित केलं जातं. मानवी प्रयत्नांनी नाही तर देवाच्या विश्वासूपणाने. हा संदेश एखाद्या पुरुषाला उघड करण्यासाठी किंवा वेदना मोठी करून दाखवण्यासाठी नव्हता, हा देवाच्या स्वभावाला प्रकट करण्यासाठी होता. बायबल आपल्याला दाखवते की जेव्हा देवाने निवडलेली स्त्री जखमी होते तेव्हा स्वर्ग दुर्लक्ष करत नाही. देव त्या घटनेला कमी लेखत नाही, तिच्या बरे होण्याची घाई करत नाही किंवा तिला सगळं ठीक आहे असं दाखवायला भाग पाडत नाही. तो हेतुपूर्वक कार्य करतो, संरक्षण करतो, दुरुस्ती करतो, पुनर्स्थापना करतो आणि शिकवतो, ज्या प्रकारे फक्त तोच करू शकतो. जे आपल्याला शांतता वाटते ते अनेकदा देव आतून काम करत असल्याचं चिन्ह असतं. हृदयांना योग्य रेषेत आणणं, संरक्षण काढणं आणि भविष्य नव्याने घडवणं. ज्या स्त्रीला दुखावलं गेलं आहे ही तुझ्यासाठी आठवण आहे. तुझ्या वेदनेने तुझं बोलावणं रद्द झालेलं नाही, तुला कधीच विसरलं गेलं नाही, दुर्लक्षित केलं गेलं नाही किंवा सोडून दिलं नाही. देवाने तो क्षण पाहिला जेव्हा तू तुटलीस आणि तो क्षणही पाहिला जेव्हा तू कटू होण्याचा मार्ग निवडला नाहीस. त्या निवडीला महत्त्व आहे. आणि ज्या पुरुषाने जखम केली, पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं देवाच्या दृष्टीपासून कोणतीही कृती लपलेली नाही, पण पश्चातापही दुर्लक्षित केला जात नाही. देवाचा न्याय क्रूर नाही, तो धार्मिक आहे. तो अहंकार उचलत नाही, तो क्रम पुनर्स्थापित करतो. शेवटी देव त्याच्या वचनाशी विश्वासू राहतो. तो जे निवडतो त्याचं रक्षण करतो, जे जखमी झालं आहे ते तो बरे करतो आणि त्याच्या हातात दिलेली कोणतीही वेदना वाया जाऊ देत नाही. जे दुखापतीने सुरू झालं ते साक्षीमध्ये बदलतं, जे नुकसान वाटलं ते संरक्षण ठरतं आणि जे शेवट वाटलं तेच प्रत्यक्षात त्या गोष्टीची सुरुवात असते जी देव आधीपासून तयार करत होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आशीर्वादित ठरला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ.